नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मराठा मंडळ ठाणे या सामाजिक संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्रात राजश्री शाहू महाराज विचार मंच आयोजित उद्योजक मेळावा ठाणे परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला. यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री हनुमंतराव जगदाळे, अर्थसंकेतचे डॉक्टर अमित बागवे आणि मी उद्योजक होणारचे मी श्री निलेश मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला श्री राजेंद्र साळवी, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश सुर्वे हे देखील उपस्थित होते. मराठा बांधवांनी एकत्र येऊन व्यवसाय पुढे न्यावा या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळेस बोलताना श्री सुरेश सुर्वे यांनी तरुणाईने नोकरीच्या संधी निर्माण कराव्यात असा सल्ला दिला. तर यावेळेस बोलताना डॉक्टर अमित बागवे यांनी मराठा समाजासाठी अर्थार्जनाचा वेगळा मार्ग या विषयावर बोलताना मराठा समाज हा कर्मकांडात गुंतलेला आहे, त्यात बहुपेल वेळ वाया न घालवता त्यांनी आणखी एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असू शकतो असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. यावेळेस बोलताना श्री हनुमंत जगदाळे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आपण हातगाडी चालवली, फुटपाथवर झोपून दिवस काढले. काम कोणतेही असो, लहान मोठे नसते, फक्त आयुष्यामध्ये मोठं होण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असावी लागते असं यावेळेस त्यांनी सांगितलं. निलेश मोरे यांनी लवकरच 100 कोटींचा उद्योग व्यवसाय करणाऱ्या 100 मराठी उद्योजकांना घेऊन हॉटेल ताजमहाल येथे एक भव्य कार्यक्रम करणार असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. यावेळेस मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री राजेंद्र साळवी यांनी यावेळेस प्रास्ताविक केलं. बुक कल्चर या संस्थेच्या वतीने बालवाचकांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलेल्या बुक कल्चर बालमहोत्सव हा 2 दिवसीय बालमहोत्सव 26 आणि 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. बालसाहित्याचा प्रसार आणि वाचनाची गोडी वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा माननीय श्री प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आला. या 2 दिवसीय कार्यक्रमाला खासदार श्री नरेश भस्के, अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी यांच्यासह मीनाक्षीताई पाटील आणि ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रवीण दवणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. बुक कल्चर बालवाचक संस्था ठाण्यात 7 वर्ष कार्यरत आहे. 100हून अधिक पुस्तकं या संस्थेचे विद्यार्थी वाचत असतात. ही संस्था जे कार्य करते आहे ते अतिशय अनमोल असल्याचं डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. वर्ष राणे मॅडम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी म्हणून वेगवेगळे प्रयोग करत आहेत. खरं म्हणजे वाचन संस्कृती जोपासण्याचं काम हे सगळ्यांचंच आहे, पण त्याचं भान असणारी मंडळी आपल्या समाजात फार कमी आहेत. राणे मॅडमनी हे जे बुक कल्चर नावाची जी संस्था आहे की ज्याच्यातनं पुस्तक ही दारोदारी मुलांपर्यंत गेली पाहिजे, मुलाने ती चालली पाहिजे, वाचली पाहिजे, त्यातून चिंतन केलं पाहिजे, ते संस्कार त्यांच्यावरती घडले पाहिजे. हा जो काय ध्यास राणे मॅडमनी घेतला आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे. मुलांसाठी विविध कार्यशाळा, गोष्टींचं सादरीकरण, पुस्तकांचं प्रदर्शन तसंच विविध सर्जनशील उपक्रमांद्वारे मुलांचं वाचन आणि लेखन यातील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेली संस्था ही शहरासाठी अभिमानास्पद असल्याचं देखील डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी सांगितलं. यावेळी बोलताना सौ सविता राणे यांनी देखील या कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी माहिती दिली. कल्चर संस्थापिका आज इथे जो होतो आहे त्या कार्यक्रमाबद्दलचे काही बालवाचक आणि त्यांचे पालक जमले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि या सर्व कार्यक्रमाला जी माझी टीम आहे आणि आम्ही जे काही काम करीत आहोत त्याबद्दल खरोखर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि असेच कार्यक्रम दरवर्षी होत राहील आणि वाचक संस्कृती ही नेहमीच जागृत राहील. त्याचे आपल्या इथे कार्यशाळा आहेत आणि या कार्यशाळा आपण कंटिन्यूअस या सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असणार आहेत आणि त्या वाचन आणि इतर जे कार्यक्रम आहेत, नाट्य कार्यशाळा या संबंधित असतील. धन्यवाद. कन्झ्युमर शॉपी म्हणजे प्रदर्शनांमध्ये एक अत्यंत आघाडीचे नाव.
मिनल मोहाडीकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कन्झ्युमर शॉपिंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातच नव्हे तर देशभरामध्ये देखील प्रदर्शनांचं आयोजन करण्यात येतं। आता मिनल मोहाडीकर यांच्या कन्झ्युमर शॉपिंगचं ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 23 ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये या गृहोपयोगी आणि गृह सजावटीच्या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या ठिकाणी फर्निचर, ॲप्लायन्सेस, फूड प्रॉडक्ट यासह अनेक कामाच्या वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत। अनेक नामांकित कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या असल्याची माहिती मिनल मोहाडीकर यांनी दिली। समीर गुप्ते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। वाघबकरी, पीठमार्ट, सिंगर, त्याचप्रमाणे प्रेस्टीज, तृप्ती, मस्त, प्रवासी, मॉस्किल्स, गोविंद, सवाई मसाले, विश्वस्वरूप, त्याचप्रमाणे टिटोस ऑर्गॅनिक, धनश्री असे एकाहून एक उत्तम ब्रँड या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत। ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे। इथे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मीट म्हणजे डायरेक्ट वाघबकरीचा चहा आहे, आपला रायसो ऑइलचा चहा तेल आहे, त्याच्याप्रमाणे TTK प्रेस्टिजचा सुद्धा स्टॉल आहे। असे वेगवेगळ्या प्रॉडक्टचे स्टॉल्स आहेत। आपला यसाका जो प्रॉडक्ट आहे औषधाचा त्याचा सुद्धा स्टॉल आहे। असे तर स्टॉल आहेतच, परंतु आमच्या महिला उद्योगिनी पुणे, नाशिक, नंतर गोवा इथून आलेले आहेत, स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत। या सगळ्यांना एका छताखाली आणण्याचं काम आम्ही केलं आहे। आपण पूर्वी हनुमान व्यायाम शाळेमध्ये प्रदर्शन करायचो, पण आता या वर्षीपासून आपण आत्ता 23 ते 27 एप्रिलला गावदेवी मैदान ठाणे स्टेशनच्या जवळ हे आपलं प्रदर्शनाचा व्हेन्यू आहे। तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह अवश्य कन्झ्युमर शॉपिंगला भेट द्या, कारण इथे डायरेक्ट कंपन्यांचे स्टॉल असल्यामुळे इथे तुम्हाला बिग ब्रँड्स तर आहेतच, बट बिग डिस्काउंट सुद्धा आहेत। म्हणून आपण अवश्य या, वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला एका छताखाली मिळतील। अगदी बेळगाव, गोव्याहून सुद्धा उद्योजक आलेले आहेत। तरी धन्यवाद, मी आपली वाट पाहते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शन समोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत। रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे। संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते। कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली। या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे। ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी। आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे। मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे। ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे। पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी,
स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कुठे न्याय? आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. आज उगावाला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाव मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला. तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा
देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलावामध्ये प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मृत माशांचं छायाचित्र पाठवलं आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप श्री राजन विचारे यांनी केला आहे. वारंवार या संदर्भात आपण तलावाचं गाळ काढण्याचं काम व्हावं या दृष्टिकोनातून पाठपुरावा करत होतो. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत 5,50,00,000 रुपयांचा प्रस्ताव बसवून शासनाच्या मंजुरीनंतर सुरू करणार असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात कोणतंही काम त्या ठिकाणी सुरू झालं नसल्याने तलावाला दुर्गंधी पसरली होती. डासांची निर्मिती देखील या ठिकाणी मोठी प्रमाणात झाली होती. प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावातील मृत मासे तलावामध्ये तरंगले. त्यानंतर प्रशासनाने मासे उचलण्याचं काम सुरू केलं. अनेक वर्षांपासून पडलेला गाळही इथून उचलला जात नाही असा आरोप श्री राजन विचारे यांनी केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या रस्ते प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याच्या कारणावरून टीकेचे धनी ठरलेल्या महानगरपालिकेने आता शहरातील मोकळ्या जागांवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्ष लागवडीसाठी सुविधा भूखंड, स्मशानभूमी, रुग्णालय, शाळांच्या परिसरातील मोकळ्या जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. शहरात पक्ष्यांचा वावर वाढावा यासाठी फळझाडांची लागवड केली जाणार असून याशिवाय शहरातील उद्यानांमध्ये 5,000 शेवग्याच्या झाडांची लागवड देखील करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जातं, परिणामी दुर्गंधी आणि आजार फैलवतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी करून सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारून पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.